थेट जातोय कर्जतला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य रॅली आहे, त्या रॅलीचं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत। अजित पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत, ओपन जीप मध्ये ते बसलेले आहेत, त्यांचे नेते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जल्लोष कर्जतमध्ये बघायला मिळतोय। ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत केलं जात आहे। अजित पवार यांची भव्य रॅली कर्जतमध्ये, ही दृश्य थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही भव्य रॅली, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत, घोषणाबाजी सुरू आहे, फुलांची उधळण त्यांच्यावर होते आहे, तटकरे त्यांच्या बाजूला दिसतायत। पवार साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणा हे कार्यकर्ते देत आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात ढोल ताशा वाजतोय, त्यात घोषणाबाजी सुद्धा कमीच ऐकू येते। झेंडे फडकवले जात आहेत, कार्यकर्ते जल्लोषात उत्साहात आहेत। मोठ्या प्रमाणात जमलेल्या कार्यकर्त्यांचं प्रेम स्वीकारत ही रॅली पुढे जाते। जेसीबीच्या माध्यमातून अजित पवारांवर पुष्पवृष्टी केली जाते। थेट प्रक्षेपण कर्जतमधून अजित पवारांची भव्य रॅली, रॅलीवर पुष्पवृष्टी। उजव्या बाजूला जेसीबी आपल्याला दिसतायत, त्यात बसलेल्या लोकांकडून फुलं उधळली जात आहेत। कर्जतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य रॅली, आता साधारणपणे 2 महिन्यांहून अधिकचा काळ उलटलेला आहे। अजित पवार सरकारमध्ये सामील झालेले आहेत। अजित पवारांकडे या थेट प्रक्षेपणानंतर आपण पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळतो आहोत। रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसी मध्ये उद्या कोको कोला कंपनीच्या फॅक्टरीचं भूमिपूजन होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती आहे। या प्रकल्पामुळे भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे। 1 डिसेंबरला जालन्यामध्ये पांजरपोळ मैदानावर मनोज जरांगे पाटलांची सभा होते। या सभेकरता जय्यत तयारी केली जाते। यावेळी 130 जेसीबींच्या मदतीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। मराठा क्रांती मोर्चाकडून पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती देण्यात आली। तेलंगणा विधानसभा निवडणुकीकरता उद्या मतदान होत आहे। 7 माओवाद प्रभावित जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे। 3 राज्यांच्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमा रात्रीपासून सील करण्यात येत आहेत। जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये भाजपकडून घर चलो अभियान राबवण्यात आलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैलगाडी रॅलीत सहभागी झाले। त्याचसोबत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। अवकाळी पावसामुळे अमरावतीत पिकांचं नुकसान झालं। दरम्यान अनिल देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पिकांची पाहणी केली। सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी देशमुखांकडून करण्यात आली। हिंगोलीत नाथपंथीयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। एसटी आरक्षण देण्यासह गुरु गोरक्षनाथ महामंडळ स्थापन करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। भुसावळमधील सफाई कर्मचाऱ्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयातून योग्य ती वैद्यकीय प्रमाणपत्र दिली जाणार आहेत। भुसावळ नगर परिषद रुग्णालय गेल्या 4 ते 5 वर्षांपासून बंद असल्याने कर्मचाऱ्यांची अडचण होत होती। मुख्याधिकाऱ्यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या। जळगाव जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय प्रमाणपत्र स्वीकारले जातील असं मान्य केलं। लातूरच्या दावणगावमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा यात्रोत्सव भरला। यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पंचक्रोशीतील मल्ल स्पर्धेत सहभागी झाले।
पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेचा सोहळा संपन्न झाला। सुमारे 5 ते 8 लाख भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली होती। मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा निम्मी उलाढाल झाल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला। दुष्काळ, महागाई आणि विविध समाजाच्या आंदोलनामुळे हा फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे। पेच व्याघ्र प्रकल्पातील चोर बाहुली इथं हत्तींकरता विशेष कॅम्प तयार केला जातो आहे। हत्तीच्या माध्यमातून वाघांचं रेस्क्यू ऑपरेशन, लोकेशन ट्रेस करणं आणि दुर्गम भागात लक्ष ठेवण्याकरता हत्तींची मदत होणार आहे। वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास ॲग्रिकल्चर प्राइस कमिशननं जाहीर केलेल्या हमीभावाची अंमलबजावणी करणारा कायदा करू। सांगलीतील कार्यक्रमात प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं। दरम्यान इंडिया आघाडीला आम्ही लोकसभा मतदारसंघाबाबतचा प्रस्ताव दिला असून या संदर्भात समझोता होण्याकरता आम्ही प्रयत्नशील असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं। जालन्यातील अंबड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। दरम्यान कापूस, तूर, ज्वारी या पिकासह केळी बागांना याचा फटका बसला। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। तातडीनं भरपाईची मागणी केली जाते। बीड जाळपोळ प्रकरणाची ज्यांच्याकडे माहिती आहे त्यांनी ती पोलिसांना द्यावी असं म्हणत उदय सामंतांनी रोहित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं। तर निधी वाटप विषयाबाबत जयंत पाटील केवळ संभ्रम निर्माण करत असल्याचं ते म्हणाले। अक्कलकोट इथं दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांकडून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। उजनी धरणातून 3 टीएमसी पाणी मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। खासदार सुप्रिया सुळेंचा जळगावमधील पारोळा दौरा रद्द झाला। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द झाला। या संदर्भात सुप्रिया सुळेंनी दिलगिरी व्यक्त केली। विविध विकास कामांचं उद्घाटन सुप्रिया सुळेंच्या हस्ते केलं जाणार आहे। अहमदनगरमधील दूध उत्पादकांनी 7व्या दिवशी उपोषण मागे घेतलं। दूध दरवाढीसह विविध मागण्यांकरता आंदोलन करण्यात आलं। या संदर्भात मंत्री विखे पाटलांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। अवकाळी पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं असून पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची मागणी भारत राष्ट्र समिती पक्षाकडून देण्यात आली। दरम्यान अग्रिम पीक विम्याची घोषणा होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून रक्कम जमा झाली नसल्याचा आरोपही बीआरएसकडून करण्यात आला। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात शालेय विद्यार्थ्यांकरता चला माझ्या ताडोबाला अभियान राबवण्यात आलं। 2022-23 या वर्षात 135 शाळेतील सुमारे 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। धुळ्यात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली। आस्थापनांवरील इंग्रजी पाट्या न बदलणाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तात्काळ मराठी पाट्या न लावल्यास खळखट्याक आंदोलनाचा इशारा देण्यात आला। राज्यात दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी ठाकरे गटाच्या संजय जाधव यांनी केली। परभणीत झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी ही मागणी केली। अंबरनाथ तहसील कार्यालयानं एका जमिनीच्या प्रकरणात 2 परस्पर विरोधी आदेश काढले। या प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी आदेशाला स्टे दिला। मात्र या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात आला। उल्हासनगर शासकीय रुग्णालयात डॉक्टरांमुळे एका महिलेला जीवदान मिळालं। एका शस्त्रक्रियेत महिला रुग्णाच्या पोटातून तब्बल अर्धा किलो मांसाचा गोळा काढण्यात आला। सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसानं शेकडो हेक्टर शेतीला फटका बसलाय। कुंभारी दुट्टी या गावात शेती पिकाचं अतोनात नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। चंद्रपुरात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकरी चिंताग्रस्त आहे। 13,000 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं असून प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत। शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर धानाचं सडलेलं पीक टाकल्याचा प्रकार नागपूर जिल्ह्यातील मौदा परिसरात समोर आला। नुकसानीचे पंचनामे सुरू न केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, मुदखेड, नांदेड या तालुक्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। कापूस, तूर या पिकासह फळबागांचं मोठं नुकसान झालं असून महसूल आणि कृषी विभागानं पंचनामे सुरू केलेले आहेत। साताऱ्यातील मनसे कार्यकर्त्यांनी दुकानातील अमराठी पाट्यांची यादी प्रशासनाला दिली। या पाट्यांच्या नावात बदल न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। हिवाळी अधिवेशनादरम्यान 13 डिसेंबरला मातंग समाजाचा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे। त्याकरता निघालेली पुणे ते नागपूर अशी लहुजी शक्ती सेनेची पदयात्रा जालन्यामध्ये दाखल झाली। अकोल्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। या पावसानं शेतातील वेचणीला आलेला कापूस भिजला।
फुलोऱ्यावर आलेलं तुरीचं पीक जमीनदोस्त झालं. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं पळवला. शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. भारतीय नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ला बोर्डिंग ग्राउंडवरील हेलिपॅड तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या कामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांनी आढावा घेतला. यावेळी बहुतांश कामं झाली असून उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पाहणी करणार आहेत. शनी शिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच देशाचे राष्ट्रपती शनिदेवाच्या दर्शनाकरता उपस्थित राहत आहेत. माननीय द्रौपदी मुर्मू शनिदेवाचं दर्शन घेणार आहेत. कडेकोट बंदोबस्त त्यामुळे तैनात करण्यात आलेला आहे. सातारा तालुक्यातील राजेवाडी गावचे रिक्षा चालक विजय खामकर यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा वऱ्हाड चक्क रिक्षातून नेला. तब्बल 15 रिक्षांचा ताफा राजेवाडी गावच्या पंचक्रोशीतून जाताना सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसला. ओबीसी बाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्याकरता मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे, असं मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं. पुढारी फिल्टर टाक फिल्टर दो बाबू, तू पण फिल्टर टाक हे छगन भुजबळ बोलतायत, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. माध्यमांना ते प्रतिक्रिया देत आहेत. अरे आवाज बंद कर. काय बाबा? हॅलो, हां बोला. कॅबिनेट बैठक आटोपलेली, त्यानंतर तुम्ही थेट मतदारसंघामध्ये जात आहे. तुमच्या सभा झाल्यानंतर पहिल्यांदाच हा दौरा होतोय. मात्र त्यापूर्वी बरंचसं राजकारण रंगलं राज्यामध्ये. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या बद्दल तुमच्यावर अनेक लोकांनी टीका केली आणि त्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच मतदारसंघामध्ये जात आहे. नाही, नाशिकमध्ये काही मी पहिल्यांदाच येत नाही, त्याच्यानं अनेक वेळा आलेलो आहे. आता हे खरं आहे की मतदारसंघामध्ये काही मला जायला पण वेळ मिळाला नव्हता आणि म्हटलं ठीक आहे, आता थोडे दिवस जरा शांतता आपण होईपर्यंत थांबलं पाहिजे. परंतु आता जे आहे, कालपासून जे आहे, अनेक मेसेज या मोबाईलवरून येत आहेत. काय साहेब तुम्ही येत नाही आहेत, आणि ते सगळे द्राक्षाची बागा कुठे गेलेले आहेत, कुठे ते कांदा जो आहे सपाट झालेला आहे, हे सगळे फोटो पाठवतात. तर मी एकाला सांगितलं, म्हटलं मला तर गावबंदी आहे. ते बोलले साहेब तुम्हाला गावबंदी आहे, पण आमच्या पोटा पाण्याचं काय, आमचा तर सत्यानाश झाला, कोण बघणार आमच्याकडे. आता हे त्यांचंही खरं आहे. त्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे, आपल्याला मतदारसंघात जोपर्यंत आपण आमदार आहोत तोपर्यंत माझं काम आहे की आपण गेलं पाहिजे, प्रत्यक्ष काय आहे ते पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना एक धीर देण्याचं आणि त्याचबरोबर जे आहे शासनाकडून अधिकाधिक मदत कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. आज कॅबिनेट मीटिंग झाली मंत्रिमंडळाची, त्यावेळेला सुद्धा हा ही गारपीट आणि अवकाळी पाऊस जो काही प्रचंड प्रमाणावर झाला त्या संदर्भात मी माझं म्हणणं सुरुवातीला मांडलं की कांदा उत्पादक शेतकरी हा गरीब आहे, त्याला तर आपल्याला मदत करायलाच पाहिजे. परंतु ज्यांच्या बागा आहेत, द्राक्षाच्या बागा आहेत, विशेष आमच्या नाशिकला, किंवा इतर काही केळीच्या पण बागा आहेत, इतर सगळ्या बागा आहेत, त्यांच्याकडे ते फार श्रीमंत आहे म्हणून त्यांना काही देण्याची गरज नाही असा विचार कृपया करता कामा नये. याचं कारण अनेकांच्या डोक्यावर लाखो रुपयांचं कर्ज जे आहे बँकांचं जे असतं आहे, आणि बाकीच्या पिकांच्या बाबतीमध्ये तर ठीक आहे, 6 महिन्याने एखादं पीक घेता येईल, पण ज्या बागा साफ झालेल्या आहेत, काही ठिकाणी उखडून गेलेल्या आहेत, मी सांगितलं की ही मंडळी 3-3 वर्ष 4-4 वर्ष आता उभी राहू शकणार नाही. तर यांच्यासाठी वेगळा काहीतरी आपल्याला कार्यक्रम आखावा लागेल, वेगळं काहीतरी त्यांना पॅकेज जे आहे आपल्याला द्यावं लागेल. आणि ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री
सगळ्यांनी ते कबूल केलं की हे बरोबर आहे. आपण त्यांच्यासाठी वेगळी काहीतरी सोय करायला पाहिजे, कारण त्यांना परत उभं करायला पाहिजे. कारण जर 2-3 वर्ष जर मंडळी जर काही करू शकणार नाहीत आणि आता सुद्धा ह्या वर्षी जे काही गेले त्याचा खर्च जो आहे हा द्राक्षावर फार मोठ्या प्रमाणावर येत असतो आणि त्या सगळ्या द्राक्षाच्या बागा जर उजाड झाल्या आहेत तर किंवा केळीच्या असतील किंवा सगळ्याच बागा म्हणजे बागायती आपण म्हणूया, तर त्याच्यासाठी आपण वेगळा विचार निश्चितपणे करू. त्यासाठी ताबडतोब जे आहेत पंचनामे वगैरे करा आणि सगळ्याच मंत्र्यांनी जे आहे आपापल्या मतदारसंघामध्ये पण गेलं पाहिजे आणि परिस्थिती काय आहे ती पाहिली पाहिजे. तोपर्यंत सगळा आपल्याकडे डाटा येईल आणि मग काही जरी असलं आणि किती अडचण असेल आर्थिक, तरी आपण ह्या शेतकरी वर्गांच्या बंधूंच्या पाठीमागे उभं राहण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण योग्य ते निर्णय जे आहे लवकरच आपण घेऊ. सगळ्या आपल्याकडे पंचनामे वगैरे सगळे जमा झाल्यानंतर. साहेब ओबीसी प्रश्नावरनं धन्यवाद. मंत्रिमंडळामध्ये काही चर्चा झाली का? धन्यवाद. छगन भुजबळ आपल्या ते मतदारसंघात म्हणाले असं आहे की ते आमचे मित्र आहेत, पण त्यांनी जे आहे मी सांगितलं ना जेव्हा पाहिजे तेव्हा राजीनामा द्यायला मी तयार आहे, तर त्यांनी त्यांच्या नेत्याकडे सांगितलं आणि एक निरोप आला तर बस संपला विषय. कोणाचा निरोप यायला पाहिजे? बीजेपीच्या नेत्यांचा? अरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ना. हां चला. थँक्यू. साहेब आजच्या तुम्हाला अशी देखील चर्चा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया जी अपेक्षित होती ती प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेवर छगन भुजबळ बोलतात काय हे बघायचं होतं. त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की जे काही राधाकृष्ण विखे पाटलांच्या मनात आहे ते त्यांनी नेत्यांना सांगावं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणाले की मी राजीनामा देऊन टाकेन. छगन भुजबळांच्या या मोठ्या वक्तव्यासह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज आहे. शिवसेना नेते दत्ता दळवींच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. दत्ता दळवी यांच्या मुंबईतील घराखाली उभ्या असलेल्या त्यांच्या कारवर दगडफेक झालेली आहे. दळवी यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केलेलं होतं. त्याचे पडसाद उमटताना दिसतायत. त्यांना अटक झाली आहे, मात्र त्यांच्या घराखाली उभ्या असलेल्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केलेली आहे. या महत्त्वाच्या बातमीसह बुलेटिनमध्ये इथे थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.